तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. दिनांक 24, 25 आणि 26 हे 3 दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत रिपोर्टिंगसाठी. वार कोणताही असो आणि एकादशी असली तरी सुद्धा आपण बिलकुल कॉम्प्रोमाइज करू नका. आता आजचा जो व्हिडिओ मी या ठिकाणी घेणार आहे तर विद्यार्थ्यांना बोर्ड लागले आता पुढच्या कॅप राऊंड 3 ची. पण कॅप राऊंड 3 साठी काही नियम वेगळे आहेत. त्या नियमाबद्दल थोडंसं आज मी तुम्हाला बोलणार आहे, क्लिअरिफिकेशन देणार आहे, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही आणि तुमच्या भविष्याची जी एक संधी आहे ती तुमच्याकडनं हुकणार नाही, चुकणार नाही. लक्षामध्ये घ्या. म्हणजे याच्यामध्ये नेमकं काय आहे, कॅप राऊंड 3 चे नवे नियम कुठले आहेत. ऑटो फ्रीज बद्दल खूप सारे प्रश्न विद्यार्थ्यांच्याकडनं विचारण्यात आलेले आहेत. ऑटो फ्रीज जर झालं तर मग नंतर काय होणार आहे आणि मग तिसऱ्या राऊंड मध्ये कोण जाऊ शकतो, कोण जाऊ शकत नाही, त्याचे नियम काय, त्याच्या पात्रता काय, तुमच्या मनामधले सगळे डाऊट्स आणि या कॅप राऊंड 3 च्या बद्दलचं होमवर्क म्हणून आधी जे करणं अत्यंत अत्यंत जरुरी आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. अनेक व्हिडिओ जे आपले मागे आतापर्यंत आलेले आहेत याच्यामध्ये सातत्याने वारंवार आता सध्या हे कमेंट केलं जातंय की सर राऊंड 2 मध्ये मला बेटरमेंटसाठी मी अप्लाय केलेलं होतं, बेटरमेंट मिळालं नाही, किंवा माझं कॉलेज जे जुनं होतं तेच शिल्लक राहिलेलं आहे, आता मी पुढे काय करू, मग आता माझं ऑटो फ्रीज होणार आहे का, नेमकं काय होणार आहे, राऊंड 3 मध्ये मला चान्स मिळणार आहे का नाही. काळजी करू नका. आजचा व्हिडिओ अशा सगळ्या विद्यार्थ्यांच्या समस्यांचं सोल्युशन देण्यासाठीच मी निवडलेला आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुरलीधर गवळी आणि आपण पाहत आहात MG सायन्स सिम्प्लिफाईड अँड को एज्युकेशन. काल कॅप राऊंड 2 चा निकाल लागला. कॅप राऊंड 2 च्या निकालाच्या नंतर जे काही सर्वसामान्य प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येणार होते त्याचं क्लॅरिफिकेशन कालच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. किंवा कॅप राऊंड 2 च्या नंतर फ्रीज करायचं आहे, बेटरमेंट करायचं आहे, कॉलेजला रिपोर्टिंग कशी करायची आहे, फीसबद्दल काय प्रॉब्लेम होते का, ते सगळं आपलं बोलून झालं आहे. त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, पाहिला नसेल तर पाहून घ्या. मित्रांनो लक्षामध्ये घ्या, मागच्या काही व्हिडिओमध्ये तुमच्या मी कमेंट्स वाचलेल्या आहेत आणि त्या वाचलेल्या कमेंट्स मधनं मला काही गोष्टी लक्षात आल्या की बाबा ऑटो फ्रीजिंग काय भानगड आहे, बेटरमेंट आणि राऊंड 3 याच्या नियमाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सारे डाऊट आहेत. प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचा मी ऑनेस्ट प्रयत्न करतोय, परंतु मी पण शेवटी माणूस आहे, सगळीकडे म्हणजे पोहोचेन याची गॅरंटी नाही. म्हणून डोक्यात विचार हा आला की बाबा विद्यार्थ्यांमधले जेवढे काही प्रश्न विचारले जात आहेत, कमेंटमध्ये मला प्रश्न येत आहेत, व्हॉट्सअपवरती येत आहेत, वेळी अवेळी कॉल सुद्धा येत आहेत. मी टाइम दिलेला आहे संध्याकाळी 8 ते 10 चा. प्लीज त्या वेळेत कॉल करा. काही विद्यार्थी तर अक्षरशः कॉलेजमध्ये काउंटरला जाऊन काउंटर कॉल मला करतायत की सर अशी प्रॉब्लेम आलेली आहे, इथं आम्हाला असं सांगू लागलेत आणि मग काय करावं. तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना सुद्धा आज दिवसभरामध्ये मी न्याय दिलेला आहे. स्पॉटला तिथे काउंटरला थांबलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी कॉलवरती बोललेलो आहे, कारण मला ही जाणीव आहे मी जरी कामात असलो तरी मी हे 24, 25 आणि 26 हे 3 जे दिवस आहेत हे अतिशय तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. डोंट वरी, मी तुमच्या सोबत आहे. एनी टाइम तुमचा कॉल रिसिव्ह करेन. रिसिव्ह करणं जर मी नाही जमलं, एक पहिल्या रिंगला जर मी फोन नाही उचलला तर प्लीज नाराज होऊ नका, दुसरी रिंग करत बसू नका, डायरेक्ट व्हॉट्सअपला तुमचा प्रॉब्लेम टाका, सोल्युशन देणार, माझं प्रॉमिस आहे. लक्षामध्ये घ्या. आणि मग म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बघायला मिळणार आहेत. ऑटो फ्रीजिंग काय भानगड असते, बेटरमेंट काय आणि राऊंड 3 बद्दलचे काय नियम आहेत, कोण तिसऱ्या राऊंडला कॅपेबल आहे, पात्र आहे आणि कोण पात्र होऊ शकत नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. सगळ्यात पहिलं लक्षामध्ये घ्या बाळांनो, आपल्या समोर टायटल आहे कॅप राऊंड 3 एलिजिबिलिटी अँड ऑटो फ्रीजिंग काय भानगड आहे. लक्षात घ्या, सगळ्यात जास्त विचारला जाणारा जो प्रश्न आहे, लक्षात घ्या, म्हणजे मला सगळ्यात जास्त विचारला गेलेला हा प्रश्न आहे. त्या प्रश्नाबद्दल थोडंसं या ठिकाणी मी आपल्याला बोलतोय. बघा लक्षात घ्या, कॅप राऊंड 3 एलिजिबिलिटी अँड ऑटो फ्रीजिंग. माझा नंबर पहिल्या 3 पसंती क्रमांकामध्ये टॉप 3 प्रिफरन्सेस लागलाय तर मी राऊंड 3 ला जाऊ शकतो का, असा प्रश्न बऱ्याचशा कमेंट्स मध्ये आलाय. म्हणून मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा असं ठरवलेलं आहे. लक्षामध्ये घ्या. मग राऊंड 3 ला मी जाऊ शकतो का, कायम एक लक्षामध्ये घ्या. तर राऊंड 3 ला कोण जाणार आहे बघा लक्षात घ्या. जर तुम्हाला तुमचा पहिला नंबरचा प्रिफरन्स असलेला ऑप्शन कॉलेज मिळाला असेल तर तुमची जागा ऑटो फ्रीज होते. ऑटो फ्रीज काय आहे मी रिपीट सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका. बाबांनो एक लक्षात घ्या, कॅप राऊंड 1 मध्ये रिझल्ट लागला, त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स कॉलेज मिळालं. म्हणजे समजा तुम्ही 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारची कॉलेजची लिस्ट दिली होती. 5 ला XYZ नावाचं कॉलेज आहे, समजा 4 ला ABC नावाचं कॉलेज आहे, इथं PQR नावाचं कॉलेज आहे, असं काहीतरी असेल. तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये अलॉटमेंटला XYZ कॉलेज मिळालं, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही काय केलं, नको आहे हे कॉलेज आम्हाला, म्हणून आम्ही बेटरमेंटसाठी अप्लाय केलं. बेटरमेंटसाठी अप्लाय केल्यानंतर दुसऱ्या राऊंडला कदाचित तुम्हाला ABC कॉलेज मिळालं असेल 4 नंबरचं. त्यानंतर तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल आता सध्या ABC हे सुद्धा कॉलेज मला नको आहे, तर मग मी काय करू, मग मी बेटरमेंटचा फॉर्म भरू शकतो का. तू नक्की भरू शकतोस. तिसऱ्या राऊंड मध्ये कदाचित तुला वरच्या 3 पैकी एखादं कॉलेज मिळेल, अन्यथा हे 4 नंबरवरती तुला समाधान मानावं लागेल. दुसरी गोष्ट, हे सगळं होत असताना दुसऱ्या कॅप राऊंड मध्ये जर तुला पहिलंच कॉलेज मिळालं,
ए बाळा लक्ष दे, या दुसऱ्या कॅप राऊंड मध्ये तुझ्या ऑप्शन शीट मध्ये तू जे दिला होतास की नाही लिस्ट, त्या लिस्ट मधलं जर का पहिलंच कॉलेज तुला मिळालंय तर बाळा तुझा विषय संपलाय. हे पहिलं कॉलेज जर तुला ह्या कॅप राऊंड 2 मध्ये जर मिळालं असेल तर तुझं ऍडमिशन ऑटो फ्रीज होतंय, ऑटो फ्रीज होतंय, लक्षात ठेव. म्हणजे आता तू कॅप राऊंड 3 ला एलिजिबल नाहीस. का बरं? तू जे दिला होतास ते तुझ्या मनातलं 1 नंबरचं कॉलेज तुला मिळालंय, त्यामुळे आता तुला राऊंड 3 मध्ये कॅप राऊंड 3 मध्ये एंट्री अजिबात नाही. हे कायम लक्षात ठेवा. मी तेच इथं सांगितलेलं आहे. जर तुम्हाला तुमचा पहिल्या नंबरचा ऑप्शन मिळाला असेल तर तुमची जागा काय होते? ऑटो फ्रीज होते. याचा अर्थ तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. तुम्ही राऊंड 3 साठी अजिबात पात्र नसता. ऑटो फ्रीज बद्दल कळालं? म्हणजे कॅप राऊंड 2 मध्ये जे काही ऑप्शन आपण दिले त्याच्यातला पहिला ऑप्शन जर आपल्याला मिळाला तर कॅप राऊंड 3 मध्ये आपण एंट्री करू शकत नाही. दुसरी बाब लक्षात घ्या, बेटरमेंट आणि सेफ सीट हे एक काय भानगड आहे सर? म्हणजे दुसरे जे काही प्रश्न मला विचारले गेले त्याच्यात हा एक प्रश्न बराचसा होता. पण एक लक्षात घ्या, म्हणजे आता जी लिस्ट आपण दिली होती, म्हणजे सर 1 2 3 4 5 6 हे जे काही लिस्ट आपण दिलेली होती कॅप राऊंड 2 मध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला समजा तुम्हाला दुसरा मिळालाय, तिसरा मिळालाय, काय पहिल्या राऊंड मध्ये चौथं मिळालं होतं समजा, हे फर्स्ट राऊंड मध्ये आपल्याला. सेकंड राऊंड मध्ये कदाचित तुम्हाला 3 नंबरचं मिळालेलं आहे समजा, ठीक आहे, आताच्या कॅप राऊंड मध्ये. आणि मग तुमच्याकडे अजून बेटरमेंटसाठी 2 ऑप्शन आहेत ना, बेटरमेंटसाठी अजून 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडे. त्याच्यामुळं एक लक्षात घ्या, जर तुम्हाला दुसरा किंवा तिसरा किंवा इतर कोणताही ऑप्शन मिळाला असेल आणि तुम्ही बेटरमेंटचा पर्याय निवडला असेल तर तुम्ही नक्कीच राऊंड 3 चा फॉर्म भरू शकता. बेटरमेंटसाठी राऊंड 3 तुम्ही निवडू शकता, लक्षात घ्या. फक्त तुम्हाला मिळालेलं कॉलेज हे तुमच्या लिस्टमधलं टॉपचं कॉलेज म्हणजे 1 नंबरचं कॉलेज असायला नाही पाहिजे. त्या खालचं कोणतंही कॉलेज जर मिळालं तर राऊंड 3 साठी तुम्ही बेटरमेंट करू शकता. आणि पहिलंच मिळालं असेल तर ते ऑटो फ्रीज होणार, याला दुसरा पर्याय नाही. म्हणजे एक लक्षात घ्या, जर तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या किंवा कुठलाही ऑप्शन मिळाला तर तुम्हाला बेटरमेंटचा एक पर्याय शिल्लक राहतो. आणि जर बेटरमेंटला गेलात आणि राऊंड 3 मध्ये तुम्हाला बेटरमेंट झालंच नाही, नवीन कॉलेज मिळालंच नाही, तर बिलकुल घाबरायचं नाही. कॅप राऊंड 2 मध्ये जे कॉलेज आपल्याला मिळालं होतं, म्हणजे दुसऱ्या राऊंडची तुमची ती जागा सुरक्षित राहते, तिला काही डाग लागत नाही, धक्का लागत नाही. गोष्ट क्लिअर झाली? कॅप राऊंड 2 मध्ये जर आपल्या दिलेल्या ऑप्शन लिस्टमधलं पहिलं कॉलेज मिळालं तर ते ऑटो फ्रीज होईल, स्वाहा. जर आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या नंबरचं कुठलं तरी कॉलेज मिळालं असेल तर ते ऑटो फ्रीज होणार नाही. आवडलं तर त्याला फ्रीज करून टाका, नाही आवडलं तर तिसऱ्या राऊंडसाठी बेटरमेंटचा फॉर्म भरून टाका. तशीच प्रक्रिया आहे जी कॅप राऊंड 1 नंतर झाली होती, तशीच प्रक्रिया आता कॅप राऊंड 2 नंतर तुम्हाला करायची आहे. लक्षात आलं? नक्कीच आलं असेल. मग बघत काय बसला? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सगळीकडे पसरवा. तुम्हीच माझी ताकद आहात, किती वेळा सांगू. एवढ्या सुंदर सुंदर पीपीट्या तुमच्यासाठी बनवून आणतोय, लक्षात घ्या. चला आता ब्रँच इव्हॅल्युएशन आणि ENTC बद्दल, म्हणजे माझ्या कमेंटमध्ये जो जास्तीत जास्त विचारला गेलेला प्रश्न आहे तर त्यातला दुसरा प्रश्न आहे ब्रँचच्या निवडीबद्दल. बरेच विद्यार्थी मला हे विचारत होते की मला ऑटोमोबाईल किंवा ENTC ब्रँच मिळाली आहे तर ती नेमकी कशी आहे? ऑटोमोबाईल चांगला आहे का, ENTC चांगला आहे का, हे प्रश्न त्याच्यामध्ये होते. किती जणांना कमेंटमध्ये रिप्लाय देऊ असा विचार आला आणि व्हिडिओमध्येच त्याला मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. चला बाबा लक्ष द्या मित्रांनो. ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही एक एव्हरग्रीन आणि अत्यंत उत्तम ब्रांच आहे. त्याचं रिझन आहे, त्याचा संबंध 2 दुसऱ्या फील्ड सोबत येतो. एक आहे कोर इलेक्ट्रॉनिक्स आणि दुसरा आहे IT सेक्टर. म्हणजे याच्यातनं तुम्हाला हार्डवेअर फील्डमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या जाता येऊ शकतं आणि सॉफ्टवेअर म्हणजे IT फील्डमध्ये सुद्धा तुम्हाला जाऊ शकतं. आणि दोन्ही क्षेत्रामध्ये नोकरीच्या खूप चांगल्या संधी आहेत, स्कोप आहेत. त्यामुळं ही ब्रँच नक्कीच घेण्यासारखी आहे. त्यामुळे ENTC मिळाला असेल तर बिंदास घ्या, त्याच्यामध्ये कुठलाही लॉस नाही, हे लक्षात घ्या, कन्फ्यूज राहू नका. आता दुसरा जो प्रश्न राहिला आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा, तर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक गोष्ट सातत्याने तपासून बघावी लागणार आहे. कुठली आहे? की जर तुम्हाला स्वतःला इंटरेस्ट असेल, कुठला इंटरेस्ट आहे की बाबा गाड्याचं डिझाईन बघितलं की मला बिलकुल करमत नाही सर, बेचैन होऊन जातो मी, इंजिनमध्ये मला खूप इंटरेस्ट आहे, मेकॅनिक्सची मला खरोखर खूपच आवड आहे, अर्थात काय आहे, इट इज माय पॅशन, असं जर तुम्हाला वाटत असेल तर बाबांनो लक्षामध्ये घ्या, तर तुम्ही या ब्रँचला जाऊ शकता. सध्या मार्केट काय चाललेलं आहे, इंटरनॅशनल किंवा आपल्या नॅशनल लेवलला काय प्रश्न चालू आहे सध्या, EV जे आहेत म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्स जे आहेत ना, त्याचं मार्केट खूप वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्या फील्डमध्ये ऑटोमोबाईलच्या फील्डमध्ये चांगल्या संधी आहेत. पण याच्यासाठी एक महत्त्वाची बाब या ठिकाणी मी तुम्हाला अधोरेखित करू इच्छितो की तुमचं कॉलेज टॉपचं असणं अत्यंत फायद्याचं असतं, कारण कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये तिथं वेटेज असतं. त्यामुळे आपलं कॉलेज ब्रँडेड असणं अत्यंत आवश्यक आहे ऑटोमोबाईलसाठी.
मी ENTC बद्दल पण बोललोय, ENTC बद्दल पण बोललोय आणि ऑटोमोबाईल बद्दल पण बोललोय. मग बघत काय बसला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, व्हिडिओ सगळीकडे शेअर करा. अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत लक्षात घ्या. त्या कुठल्या आहेत? प्रवेश प्रक्रियेबद्दल बोलायचं आहे. बाबांनो लक्षात घ्या, तुमच्यासाठी राऊंड 2च्या नंतर 24 तारीख, 25 तारीख आणि 26 तारीख म्हणजे आज उद्या परवा हे तीनही दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. जे ठरलंय ते ठरलंय. रविवार असू दे, सुट्टीचा वार असू दे, काही असू दे. किंवा बऱ्याच जणांनी असा प्रश्न केला, सर उद्या तर आषाढी एकादशी आहे. खरं तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा. पांडुरंग त्याची दृष्टी तुमच्यावरती नक्कीच ठेवील अशी आशा आहे. पण मित्रांनो लक्षात घ्या, त्याचा ह्या प्रोसेसशी काही संबंध येत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला जे कॉलेज मिळालंय आणि तिथं जर तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे तर CET सेल किंवा आपल्याला माहिती आहे DTEनं दिलेल्या तारखाचं काटेकोरपणे पालन करा. तारखा चुकू देऊ नका. विनाकारण तुम्हाला कोणी पण काही सांगेल है ना, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर भरोसा ठेवू नका. आपली चक्कर पडली हरकत नाही, पण कॉलेज व्हिजिटला बिलकुल विसरू नका. कॉन्टॅक्ट नंबर्स मिळवा, तिथं कॉल करा. थोडंसं काम तुम्ही पण करा, अर्धं काम तर मीच करतो या ठिकाणी तुमचं. ओके, तर हे लक्षामध्ये घ्या, रिपोर्टिंगच्या तारखा चुकवायच्या नाही. काही कमेंटमध्ये मला असे प्रश्न विचारले गेले की सर इकडं राऊंड 3ची वेळ आलेली आहे, राऊंड 2मध्ये मला कॉलेज मिळालेलं आहे, माझ्या आवडीचं आहे, पण दुर्दैवानं काय झालं, घाईमध्ये मी 11वीचा प्रवेश पूर्ण केला, 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलंय, आता कसं होईल माझं? मला आता इकडं पॉलिटेक्निकला बी जायचं बाबा आणि 11वी सायन्सचं तर ॲडमिशन माझं कंप्लीट झालं, आता कसं करू सर? काळजी करू नका. 11वीचा प्रवेश तुम्ही अशा कंडिशनमध्ये बिलकुल रद्द करू शकता. जर तुम्ही याआधीच 11वीला प्रवेश घेतला असेल तर तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश रद्द करू शकता आणि तुमचा TC मिळवू शकता. ही एक जनरल प्रोसेस आहे, सामान्य. ह्याला एवढं घाबरून जायची गरज नाही पिंट्या, लक्ष दे. ओके, काळजी करायची नाही. आणि मित्रांनो लक्षात घ्या, जे काही कमेंट विचारले गेले त्यावरचाच आजचा व्हिडिओ आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. लक्षात घ्या, मी रिपीट करतो बाबांनो, प्रत्येक वेळा त्याच कमेंटला काय उत्तर देऊ हा प्रश्न माझ्या डोक्याला जड झाला, म्हणून म्हणलं त्याला जरा हलकं करू. त्या प्रश्नांवरच मी आजचा व्हिडिओ करतोय. लक्षात घ्या, ब्रांच बदलायची आहे सर. मला अनेक विद्यार्थी विचारायला लागलेत की सर पुढच्या वर्षी मला माझी ब्रांच बदलता येईल का? म्हणजे भैयाला अजून ॲडमिशन बी मिळालं नाही बरं का. तर लगेच याच्या मनात प्रश्न येऊ लागलेला आहे की नेक्स्ट इयरला मला ब्रँच बदलता येईल का? 100% येईल. का येणार नाही? लक्षात घ्या. पण कंडिशन्स काय आहेत लक्षात घ्या. दुसऱ्या वर्षामध्ये पॉलिटेक्निकच्या तुम्हाला ब्रँच बदलता येऊ शकते, पण त्याच्यासाठी एक कंडिशन आहे. तुम्हाला पहिल्या वर्षात खूप चांगले मार्क्स मिळवावे लागतील. झोपा काढायच्या नाही ते पालत्या पायाच्या. लक्ष दे, खूप अभ्यास करावा लागेल पहिल्या वर्षामध्ये. तुम्हाला परफेक्शन आणावं लागेल आणि तुम्ही ज्या ब्रांचमध्ये जाऊ इच्छिता तिथं जागा असणं, ती शिल्लक असणं, उपलब्धता असणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी महत्त्वाच्या असतात. नक्कीच तुम्हाला ब्रांच बदलता येऊ शकते, पण टॉपचा स्कोर तुम्हाला पहिल्या वर्षी करावा लागेल. जिथे तुम्हाला ते बदल करून पाहिजे तर त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे ती जागा अवेलेबलसुद्धा असणं अत्यंत आवश्यक आहे. तर एनिवे, मला खात्री आहे, अपेक्षा आहे की आपल्या मनामध्ये जे काही डाऊट्स होते बरं का, तर हे सगळे डाऊट्स म्हणजे ऑटो फ्रीजबद्दलचा प्रॉब्लेम तुमच्या माइंडमध्ये होता, राऊंड 3ला मी जाऊ शकतो का नाही याचे प्रश्न तुमच्या मनामध्ये होते, बेटरमेंट ह्या वेळेला कशी असणार आहे, नियम काय कोणते असणार आहे, हे सगळे क्लिअर झाले असतील अशी मला अपेक्षा आहे. आणि हे बघा, मी नेहमी सांगत आलो, जर तुम्हाला अजून बी काही प्रॉब्लेम असतील तर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचा प्रॉब्लेम मांडा. मी नक्कीच त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच माहितीपूर्ण वाटला असणारच आहे अशी माझी अपेक्षा आहे. आणि जर का आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि प्रत्येक प्रवेश प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावरती अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला अजिबात विसरू नका. भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, बाय.